राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नाद असावा पण नादिक नसावा, ही जुन्या माणसाने सांगितले. तशा स्वरूपाची आजची घटना आहे. आणि कसं आहे, कुणाचं कसं कुणाचं कसं ती लय अवघड आहे. तुम्हाला आतलं कळायचं नाही आणि थोडं आतलं सांगायचा प्रयत्न करायचा, मला म्हणजे करायचा असा विषय. ही जी घटना आहे ना, ह्या घटनेची चर्चा थोडी घटना जुनी असली तरी अख्ख्या मी म्हणतो 2-3 राज्यात ह्या घटनेची चर्चा झाली होती. खतरनाक. मानवी मन किंवा स्त्रीला लगाम किती आवश्यक आहे, ती स्त्री लगाम विरहित झाली तर कार्यक्रम किती गदाळ होतो, एवढं आपल्याला ह्या घटनेतून 100% कळलं. भोजपूर नगरपालिकेच्या संबंधितला हा विषय आहे. आणि सरभर खेडागाव दादुमिया नावाचा मुस्लिम व्यक्ती राहतोय तिथं. परिस्थिती बेताचीच. 2 टाईम, फक्त 2 टाईम कुटुंबियाचं जेवण, त्याच्यानंतर लाईट बिल आणि किरकोळ कारकोळ दुखणं खुपणं, एवढं जरी ओके झालं ना, अंगावर अंगभर कापडं बस, अशी व्यक्ती. हा जो दादुमी आहे तर त्याला 11 मुले टोटल. गडबडू नका तुम्ही. 1 अन् 2 वर आत्ता स्टॉप. पैसा असून, कंपन्या सगळं असून, शेती असून 1 अन् 2 वर बास केला तर तोटा असा की हिंदूंची संख्या कमी व्हायला लागली आहे, ध्यानात ठेवा. हां, 11 मुलं. त्याच्यामध्ये 6 मुली आहेत. सगळ्यात थोरल्या 2 मुली आहेत आणि बाकीची मुलं आहेत. हां, म्हणजे छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, भरपूर सुखी कुटुंब. एकाच बायकोपासून ही उत्पत्ती झालेली आहे सगळी. हां, त्याचं काय ती बागा ना भाऊ. आज ती हागायला लागलं, उद्या ती तापलं, परवा दिवशी त्यांनी डोकं फोडून घेतलं, पडलं. या असल्या गाठ ती वाय तुम्ही गेला आयला म्हणलं, ही डाळ भात खाऊन मोठे होते, पण हे अवघड आहे सांभाळायचं एवढं. पण येलाच नाही म्हणलं. ते आता ती वर्षाची देणगी आहे, अमकं तमकं चाललं होतं त्याचं बऱ्यापैकी, पण ती वैतागलंच होतं. आता इथं विषय असा झाला की हा जो दादुमी आहे, ह्याला पैशाची कमतरता पडल्यामुळं, आणि त्याचं कसं आहे, त्यांच्यात कसं असतं, बाया बियांना ते कामाला लावत नाही, काय नाही. मुस्लिम समाजाकडून काही गोष्टी लय घेण्यासारख्या आहेत. हां, तुमच्या समोर आता भाजपच्या काळात लोक त्यांचा तिरस्कार करायला शिकवलं लोकांना. ती बी सगळी सरळ नाही. त्याच्यातली 90% चांगले असतील, 10% लई चित्र आहेत. हां, तिथे पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानचे फटाकडे वाजवणार आहेत काही. हां, त्यांचा कार्यक्रम करावा लागेल करेक्ट. ही जरी सगळं चाललं होतं तरी त्याला प्रॉब्लेम त्यांच्याकडून घेण्यासारखी. तुम्हाला गोष्ट सांगतो काय, मुलींना ते असं शिक्षण देतात, त्यांना लहानपणापासून असं डोक्यात पडावतात त्यांच्या, की परधर्मी अशी लग्न बिग्न, लफडं बिपडं, प्रेम बिम अजिबात नाही. बघा तुम्ही, नाही होत शक्यतो. आपल्या प्युअर बावळाट, आपल्याला सांगतच नाही कोणी. आपल्याला तिकडं अब्दुल दिसला की आपली खुश. अब्दुल दावा कापितोय, तुकडं तुकडं करतोय भया. हा, हे असं असतं. त्यामुळं हिंदूंनी कमीत कमी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या लहान मुलींच्या त्या आईने मुलीला सांगितलं पाहिजे की आपल्यातले आपला कार्यक्रम चालून द्या, बाहेर नको, ती लय डोक्याला ताण होतो. हां, असं आहे. मग काय मारामारीने हे एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा कसं आहे, आपलं लाकडं आपल्या चुली जळ, डोक्याला ताण नाही, असा विषय असतो. ही घटना जी आहे, ह्या घटनेत जी थोरली मुलगी, तिचं नाव आहे रहमत. ह्याची बाबू आपला दादुमियाची असू द्या. त्याचा एक मित्र आहे. आता ह्याने बागानं म्हणलं, यांनी फडेचा धंदा चालू केला. फडेचा धंदा थोडा तुम्हाला हेच काढून सांगतो. विषय असा आहे, फडेचा धंदा म्हणजे ते तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन एकदम हे आणायचं, धान्य आणायचं, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, काही कडधान्य, आणि त्या गावात त्या परिसरामध्ये विकायची. आता ती एकच दुकान असलं चलतंच, तुम्हाला माहिती आहे. थोडा नफा ठेवायचा, लागलं पैसे मिळायला. ती 11 जणांचं 12 जणांचं पोट भरून याला पैसे शिल्लक राहायला लागले. मग गरिबाचं कशी कधी होतं, आता गरिबाच्या असं म्हटलं जातं की गरिबाच्या सुद्धा सगळे सारखे नाहीत. गरिबाच्या टिंबला दात असतात लय, असं असतं विषय. 4 पैसे साठवायचे बाबा, काहीतरी कुठं जरी 1-2 गुंठे घ्यायची, त्याच्यावर घर बांधायचं. आता एवढी पोरं आहेत म्हणल्यावर काहीतरी डोकं लावायचं ना. त्यांनी डोकं असं लावलं, पहिल्यांदा 10 रुपयाला सुरुवात केली. याचं कारण फक्त मित्र घेत होते ना, ये मला पहिलं पैसे नव्हतं, आता पैसे यायला लागलं थोडं, चल फक्त 90च ओकेच. इस्लाम धर्मात ते शराबला ही आहे, म्हणजे निषिद्ध आहे ती, असा विषय. पूर्ण धर्माचं पालन काय कोण करत नाही, असं आहे की असं लाल करणं सुद्धा निषिद्ध आहे, तरी करणं नाही. ते कुराण पाकमध्ये लिहिलेलं आहे, कुराण शरीफमध्ये. ह्या घटनेमध्ये जसं पैसे मिळतं, एक आकडा लावणे आणि 10 रुपयाने, ही 2 ह्या दादोब्याने चालू केलं.
पुरी लग्नाला आलेल्या, थोरली पोरगी रेहमत. आता याचा जो मित्र आहे, दारू मित्र, 90 मित्र, त्याचं नाव आहे नसीम अन्सारी. ह्याचा सुद्धा अतिशय कुटुंब छोटं आणि छोटंच, फक्त 9 आहेत त्याला. हां, ते असंच असतं, तुम्हाला नाही कळायचं. कारण त्यांच्यात स्त्रीला त्यांच्या धर्मानुसार शेती समजलं जातं, ज्याचा धर्म वेगळा आहे असा विषय असतो. तिथे भरपूर उत्पन्न व्हा. 9 मुलं, म्हणजे मुली प्लस मुलं 9, आणि बायको मात्र एकच. चलून द्या. आता हा दारू मित्र नसीम आणि शो दादमिया एकत्र बसायची. नसीम त्याच्या घरी जायचा. एवढा मोठा वयस्कर माणूस, पण घरी गेला की ती थोरली मुलगी जी आहे रेहमत दादम्याची, ती याच्या मनात बसली बा. पण वयाने लहान, आता काय करायचं, म्हणजे दुप्पट फरक. मग यांनी काय केलं, योगायोग असा जुळून आला. त्या दादुम्याचाच एक मुलगा आजारी पडला. अपेंडिक्स पोटात दुखलं, अपेंडिक्स पोटात फुटलं, पॉयझन पांगतं बघा. तशा प्रकारचं ऑपरेशन होतं. झालं मग 60-70 हजार रुपये त्याचं गेलं दवाखान्यात. कुणी दिलं? त्याच्याकडं काय दथुरे आहे दावा, त्याच्याकडं काय नव्हतं दादुमियाकडं. ते आपलं खाण्यापिण्याचं संभळत होता. त्या नसीमने दिलं. नसीम थोडा, म्हणजे थोडी एक बारकी फॅक्टरी होती, तिथं कामगार बिमगार असायचे. त्यांनी पैसे भरलं. म्हणलं आता पैसे माघार दे बा, तुझा आता मुलगा वाचला, सगळं झालं व्यवस्थित. दादा म्हणला मी कुठून देऊ बा. मग ठीक आहे म्हणला, पण आता कसं आहे, तुझी थोरली मुलगी ना, तिच्याशी मी निकाह करतो, म्हणजे लग्न करतो, असं आहे. त्यांच्या सगळं जमतं. मला चालतंय बा, माझं तेवढं खाणार तोंड एक कमी होईल. लग्न करून टाकलं. ओके. आता ती पोरगी रेहमत ती चांगलीच, पण तिचं कसं होतं विषय रेहमतचा, की बापाने दिलंय तिथं लग्न करायचं, डोकं लावायचं नाही बाकीचं. तर ते निम्या अर्ध्या वयाचा माणूस येऊ केलं त्या सगळं, बाप मला लग्न कर, झालं लग्न. सगळं जेवून बिवून गेली, बिर्याणी खाऊन. ओके. हिंदू बी गेले काय काय दशा खाऊन त्याच्यातला. जाऊन द्या मरू द्या. सगळं लग्न बिग्न पार पडलं. तर ती आता पहिली बायको, तिला तेवढी पोरं 8-9, आणि ही दुसरी बायको, 2 सवती एकत्र आल्या. काच काटून बांधणं चालू झालं. हे घरी थांबत नव्हता. रात्रीचा घरी यायचा, कधी ह्या खोलीत कधी त्या खोलीत. तुला डोकं लावत नव्हता. अरे मला यांच्यात नको बा, यांच्यात नको पडायला, आपलं बाहेर धंदा पाणी बघा. हा नसीम अन्सारी बांधता 2 पोरं झाली परत. कुणाला? रेहमतला. आता ती कसं आहे, देवाची करणे नारळात पाणी, चलू द्या. एवढं सगळं चाललेलं असताना बघा काय कधी होईल सांगता येत नाही. म्हणजे दोघीच्या बांधणा 2 मुलं झाली ह्या रेहमतला, बाहेरच. त्याचा थोडं व्यवसायात तोटा बिटा बसला त्याला, बसून द्या. कंपनी बंद पडायच्या मार्गावली, बंद पडली. त्याची ओळख तिथला जो नगराध्यक्ष आहे शफी अहमद, त्याच्या संघ झाली. शफी अहमदला तो प्यायल्याच्या नंतर शफी अहमद प्यायचा कधी कधी बिअर फिअर. आता ही सगळी म्हणजे पेताळ गँगच. शफी अहमद म्हणला, ही जी खुर्ची आहे माझी नगराध्यक्ष, पैसा पाणी सगळे आहे माझ्याकडं, पण मला काळजी लागली मला इलेक्शनची. आता इथं राजकीय लोकांचं मेंटल कसं चलतं बघा. हां, सगळे राजकारणी सारखेच. कोणी की पक्षविक्ष आता तसलं काय लय हे राहिलेलं नाही, की हा म्हणजे लय एकनिष्ठ. आणि जो एकनिष्ठ आहे ना, त्याला म्हणजे पाडत्यातच बुवा, पाडत्यात, प्लॅनिंग नाही पाडत्यात. बाळासाहेब थोरातांचं उदाहरण घ्या. हां, तसंच आहे. आपले पतनाव कादमाचा मुलगा, त्याचं उदाहरण घ्या, तसंच आहे. कधी न पडणारं शीटसुद्धा पडलं ह्या इलेक्शनला. हा, या असा कार्यक्रम असतो. करेक्ट. जाऊ द्या मूर्ती. आता ह्या घटनेमध्ये बघायचं, नगराध्यक्ष होता, मला पुढचं इलेक्शन लागले, सोडत निघाली, आणि ओबीसी महिलेसाठी ते नगराध्यक्षपद राखीव. आईला मला माहीत नाही राव, माझ्या बायकोचं ओबीसी प्रमाणपत्र आहे मला तिच्याकडं. तो म्हणत होता ओपनमध्ये. थोडक्यात कोण म्हणला? नसीम. ती रेहमत आहे ना, ती ओबीसी प्रमाणपत्र आहे म्हणलं. आईला म्हणला लय भारी जुळून बरं का. तू माझं एक काम कर, आता मला कंपनी, तुला पैशाची अडचण आहे, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, तू तुझी बायको मला भाड्याने दे, आणि मी तुला त्याचे 12,000 रुपये पर मंथ देतो. आता ही घटना 2018ची, आणि त्या काळात 12,000ला थोडंफार मत होते आतापेक्षा. आता महागाई वाढली. तेव्हा 90 रुपयाचा गोड त्याला पडा होता, आता डायरेक्ट 150 झाला आहे. असं म्हणलं दे भाऊ. अरे मला 12,000 महिन्याला. म्हणला तू 5 वर्ष नगराचे राहीन ना, तवर म्हणला पैसा चालू तुला 12,000 महिने. म्हणलं ही पागळलं बा. अरे म्हणलं जमणार आहे बा ना, आपलं ब्रँड बी थोडा उंची घेता येईल. मला ही 100-200 वाले घेऊन कंटाळू. मला थोडा 300-350 वाले जरा क्वार्टर घेता येईल, असं त्याचा हिशोब केला पाहिजे. त्याचं पेताडाचं सुद्धा काही स्वप्न असू शकतं. त्यांना सुद्धा कधी कधी बर्फाच्या खड्या स्कॉच पिऊशी वाटते, आणि चाकणा बदाम
तुम्हाला माहीत नाही, ती आतली गोष्ट लय असं करूशी वाटतं, पण नाही असतं त्याला. ह्यानी म्हणलं चालतंय बा. आता तिला 2 मुलं म्हणलं माझ्याकडे जाऊन दे, दिली ना बायको त्याला. आता मला सांगा, ही एवढी देखणी पोरगी बापांनी दिली याला, यांनी दिली नगराध्यक्षाला. कायदेशीर ती पत्नी पाहिजे, केला निकाह त्यांनी. आता हे जे भाड्याने देणं घेणं हे प्रकारे बऱ्याच राज्यात चालतो, तुमच्या माच्यात सांगतो. हा, पाठ लावून हा प्रकार पूर्वी होता, अजून बी पाठ लावला जातो, पण हे कायद्यात बसत नसल्यामुळे ते गुपचूप लावला जातो, कायद्याला कळूनच देत नाही. असा प्रकार सगळीकडे चालू आहे, पण ते लोकांना कळत नाही. आणि म्हणजे आपण हाय क्लास म्हणतो ज्याला, सुशिक्षित सिटीत राहणार लोकांना ते हाय फाय, त्यांना तर अजिबात कळत नाही खाली काय चाललंय ते. असंही मी सांगितलं तरच कळतं. असंही शनी जो शफियामध्ये तिला म्हणलं, हे बघ, ती आता आधी एवढाली डाळ भात खाणारी पोरगी कुठं, तिचं बालपण तिची रहमत आहे ना, तिची मानसिकता बघा, ती फक्त जसं येईल त्याला पाठ फिरवीत गेली. तिथे नकार कोणाला देणार नाही, काय नाही काय नाही. आधी डाळ भात खाऊन बिचारी जगली, फाटकं तुटकं घालून जगली का, तर एवढी कुठं नवं मिळायचं काय मिळायचं. खाटावरचं घेऊन जुनं 5-50 रुपयाचं, जसं वेळीन तशी तिने काढली. बाप मानला ह्याच्या संग लग्न कर, या नसे माणसाबरोबर लग्न केलं, 2 पोरं तिथं होऊन दिली, त्यांचं पालनपोषण केलं, तिने डोकंच लावलं नाही. आता नवरा म्हणतोय की ह्या नगराध्यक्ष शफी अहमद बरोबर जाऊन पोरं इथंच ठेव. बरं म्हणले तू म्हणशील तसं. शफी अहमद तर गेल्यावर तिच्या डोक्यात तू वेगळ्या वातावरणात गेली. किती वातावरणात गेली, वेगळ्या म्हणजे हाय फाय लोकेशनमध्ये गेली. का, नगराध्यक्ष माणूस पैशावाला आहे, म्हणजे एक आमदार लेवलचा माणूस किंवा जिल्हा परिषद यांच्याकडं काही कोटी असतात, म्हणजे 50 कोटी प्लस पैसा असतो ध्यानात ठेवा. आणि ही जे चाललंय ना, हे राजकारण कदम हे पैसे कमवतात, धंदे असतात सगळे. थोडे टाकायचे, एक 25-30 कोटी वाटायचे आणि निवडून यायचं, आणि ते 100-150 कोटी कमवायचे. हे एक बिझनेस आहे चांगल्या प्रकारचा. हां, त्यांना काय लय ते नाही तर ते राजनेता ते खरं तर ते समाजसेवक आहेत, पण आत्ताचे राजनेता असे आहेत की समाजसेवेचं डोंग करता करता श्रीमंत होणे, गरिबाची सेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारणी. हां, ते लोक अजून लय येडी आहेत. ते आपलं लग्न मांडव, आपला पोरगी आपली, सगळं जावाय आपला, सगळं त्यांना बोलावतात. शाल 500ची, 20चा नारळ काय देता, ते देणं म्हणले त्यांना, ज्याच्याकडं कोट्याने त्याला काय द्यायचं, मान सन्मान आमकं तमकं काय नाही. खरं लय आवड लोकांचं, जाऊन द्या मरू द्या. ह्या घटनेमध्ये त्या शफिकामध्ये ना, त्या शफिकामधलं लग्न केल्यानंतर त्यांनी इलेक्शन लढलं, महाराजा कचून पैसा वाटला, ती रहमत झाली नगराध्यक्ष. ओबीसीचं राखी होती जागा, नगराध्यक्ष झाली, मालच माल. आणि तिने डोकं लावलं, नवरा सांगून तिथं फक्त सह्या करायच्या, ते नवरा हँडल करायचं, फक्त नामदारी ही ते सगळे ठिकाणी चालतं. पण जायला गाडी 4 चाकी, याला गाडी AC, खायला सफरचंद, ते अक्रोड बदाम पिस्ता, काय तर पेट्या डायरेक्ट ह्याच्यावरून यायच्या काश्मीरवरून सफरचंदाच्या एवढा लिहा. तिचं म्हणजे दिवसच फुललं बा. हा, म्हणजे साधारण लोकसभेचा निकाल जर पाहिला तर अशी परिस्थिती होती लोकसभेच्या निकालानंतर की अजित पवार राष्ट्रवादी गट 17 ते 20 जागा लागतात, सगळीच बोंबलत होती. तुम्ही बघा की नीट, 60-65 जागाच्या पुढं भाजप गेलं नसतं, इतका रोष आहे. शेतकऱ्याचे अजून बी चिडून येतात भाजपवर, तुम्हाला कर सांगतो रेट की इतका 90% राज ठाकरे म्हणले ते खरं आहे. लोकांनाच कळणं आलं एवढं असं कचकटून भरभरून हे कसं काय झालं बा, कसला चमत्कार आहे बा नेमका. हे झालं तर हे सुद्धा जास्त दिवस चालत नाही, कारण नियतीवर आहे. जितकंपर्यंत ती सत्ता बित्ता हे ते चालू द्या, ठीक आहे, कुठला आमचा पक्ष तुमचा पक्ष ते चालू द्या, फक्त अति करू नका. एखाद्यावर अन्याय अत्याचार जर होत असेल तर तिथं न्याय कमीत कमी त्याला मिळाला पाहिजे, एवढं केलं तर. आणि जेवढं दलित विभाग असेल, तुमचं आदिवासी असत्यान, यांच्या लेकरांचं धान्य अजिबात खायचं नाही कोणी. त्यांच्यापर्यंत ती वितरण प्रणाली जाऊन द्या, ते जाऊन देतात त्यांच्यापर्यंत. ते काय एकदा मोठाली पोटं झाली त्यांना ते धान्य मिळणार नाही, यांनी का चोरून खाल्लं ते वाटलं होणार त्यांना, तुम्हाला सांगतो. हां, त्यांना एड्स होणार त्या नेत्यांना, आणि तो एड्सचा निदान करायला गेला की डॉक्टर म्हणणार तुम्हाला कॅन्सर पण आहे. हां, काय होईल त्याला मग. असं आहे, माझे जिबले बेकार. ती लोकांचं गरिबाचं खाऊ नका, तळतळाट घेऊ नका. हां, ठेविले अनंता तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ही जगलं ना तर ते, पण ते ऐकणार नाही तुम्हाला. तुम्ही ऐकता पण ते ऐकत नाहीत, असा विषय. जाऊ द्या बरोबर. आपला काय करा, तुम्हाला महत्त्वाचं सांगतो.
त्या रमतच्या आयुष्यात एवढा फरक पडला. बरं आत गेलो की उंची कपडे घालायला, सेंट मारायला, सफरचंद खायला, शब्द जलायला माणसं, फोन लावून द्यायला माणूस, पिये आमकं तमकं. तिला मग खरं कळलं खायला भारी असली जिंदगी, काय जिंदगी मग म्हणली. आणि एक नंबर म्हणली. आता तशी मिळल्यावर फडणवीस जेवढं खुश झालं तेवढं जागा मिळाल्यावर तसं ती बी खुश झाली बा, एवढं श्रीमंती मिळाल्यावर. तिचं जी श्रीमंतीन ही बघून तिचा जो नवरा होता म्हणजे शेफी अहमद नाही आधीचा, नसीम मैत्री, कारण भाड्याने दिली ना बायको. म्हणला 12,000 काय भागत नाही, थोडं पैसे जास्त वाढवून पाहिजेत. गेला बा त्या ह्याच्याकडे शेफी अहमदकडे. साधारण 7-8 महिने झाले होते. आता त्यांच्या संबंध वगैरे शारीरिक संबंध हे आता कुठे काय राहतं का तसं मोकळं. तुम्हाला एखाद्या शुद्ध चवदार छान तळ्याचं पाणी राखायला, तळ राखायला बसाल, तुम्ही काय करणार? पियाला काय तुम्ही दुसरीकडे बिसलरी घ्यायला जाणार का? तेच पाणी आणणार. तसाच प्रकार बायको दिली म्हणजे ते सगळं गोटमॅट चालू झालं. तू म्हणलं माझं काय अडचण नाही बाबा, तुला 12 पाहिजेत का? माझा शब्द आहे 12 तुला देतोय. पण तू जर म्हणला 20 आणि 25 पाहिजे तर माझ्याच्यानं जोडणार नाही. शब्दाला किंमत आहे. 12 मी तुला देतोय ना, ग बसायचं. हे मला अजिबात जमणार नाही, 12,000 माझं भागत नाही, मला जास्त पाहिजे, नाही तर मी माझी बायको घेऊन चाललो. असं आहे का? जा बरं, पण बायकोला विचार आणि जा तिला घेऊन, माझं तुझं काय म्हणणं नाही, तुझी बायको घेऊन जा. शेपी काय म्हणते परवानगी दिली. अहो हे दाबातच तिच्या कार्यालयात गेला. आता ते बाहेर शिपाई असतात तिथं, आत शिरला. ते शिपाईने तिकडंच अडवलं त्याला. त्याची बायको ती रहमत आतमध्ये होती. मग ते म्हणला, हे तुम्ही मॅडम करता का? नवरा साईडला हो, मला आज जायचे म्हणला. मग ती म्हणला थांबा विचारून येतो मॅडमला, नाव काय आहे? म्हणलं माझं नाव नसीम अन्सारी. सांग नवरा आलाय तुझा. गेला. मॅडम मला नसीम अन्सारी बाहेर आहे, आपको भेजू क्या अंदर? ती म्हणले पहिला नवरा कायला आला? 2 पोरं ठेवून मला इकडं लग्न करायला पाठवा म्हणले. आत पाठलं. ती येऊन दाबातच ते पुढं उभा राहिला बायकोच्यात, आपल्या एक्स बायकोच्या म्हणजे जुन्या बायकोच्या. मानला हे बघ ती 12,000 ते काय मला परवडत नाही, मग पोरं रडत्यात, धाकटे पोरगं तर तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू घरी चल, मी तुला न्यायला आलोय बरं का. टिंग त्याने ब्रेल दाबली. ते शिपायला म्हणले अजून 2 जण बोलवा. 2 वाजले. इसको उठा के बाहेर फेक दो. आता ती खुर्चीवाल्याची ऑर्डर आहे महाराज, सोपं नसतं ती ऑर्डर म्हणजे ऑर्डर. हा बाहेर फेक दो म्हणलं, याला तर काही सुधारणाच खालती वरती. आईला म्हणलं असं कसं काय झालं? हा हे खेळ चमत्कार काय याचा? पैशाचा ध्यानात ठेवा, एवढं सोपं नाही जग. आला म्हणलं माझ्या हाताने मेरी बीवी इन दुनिया, पाटकून टाका, हाणू मारू नका लय, आणि परत येऊ आला नाही पाहिजे. जाऊ दे गाडी मला उच्चाला सगळ्यांनी पालखीन दिली ना बाहेर टाकून त्याची. हा चप्पल बी आत एक गळून पडली त्याची, चप्पल गेला सुद्धा आत नाही आला. एका चप्पल उघडी घरी. ह्याला दुनिया बेकार, हे काय बाईनी फसावलं, दुनियाने फसावलं. अरे तू म्हणसन तसं कुठं जग वागतं का? हे कलियुग चालू आहे आता. इथं क्षणाला तुमच्याबरोबर आत्ता खरं बोलायला माणूस तासाने, अर्ध्या तासाने बदलतोय, ध्यानात ठेवा. लय अवघड आहे. मतदानाचे 1 जण पैसे देऊन गेला की दुसरा 15 मिनिटात देऊन पैसे देतोय. यालाच काळजी पडते की कोणाला द्यावा. असंही मग बायकोला म्हणतो तू एकाला दे, नवरा म्हणतो मी एकाला देतो, कोणाला राग नको. म्हणजे असंही लय अवघड आहे. त्याच्यामुळं याला दिला बाहेर टाकून. ह्याला म्हणलं असं नाही चालणार बाबा ही, पण ती पैसे जाग त्याला काहीतरी अपेक्षा होती ना. मग त्यांनी न्यायालयामध्ये केस दाखल केली विरुद्ध कोणाच्या? हे शेफी अहमदच्या. आणि केस दाखल केली. मग कधी थोडं वकील सांगतात, काळा कुठं बरोबर सांगतो की बा ही असं चालणार नाही, व केस कशी स्ट्रॉंग आली पाहिजे, थोडं खोटं नाटं बी दाबावं लागतं. बरं टाका ती काही टाकीतं. लय अवघड आहे कायद्याचं. ते टाकलं की तुम्ही या असं म्हणा, जबाबसुद्धा मी सांगन ते म्हणा. अशी नाही व्यवस्था चाललेली असते बऱ्याच वेळा. वकील म्हणतोय तसं दिली केस टाकून. म्हणला माझी बायको आहे ना असं तसं. त्या बाईने एक केस टाकली, याचा कार्यक्रम करून टाकला. स्त्रियांच्या बाजूने कायदा आहे हे पण तुम्हाला सांगतो. ह्याचा कार्यक्रम खाला झाला. ते बाई तिथेच राहिली, त्या नगरद्याच्या ती पद भोगलं आणि श्रीमंतीत राहिली. ज्याच्याशी ती राहिली ते शेफ्यामध्ये त्यांनी सुद्धा ती प्रामाणिकपणे, प्रेमळपणे ती सांभाळली. म्हणजे मला ह्याच्यातून, ह्या घटनेतून, आणि ह्याने बघितले दुसरी, मग गेलंच काय त्याला, कुणाची काय तलाकशुद्धा आहे का अमकं तमकं करून टाकले. कारण तेवढी पोरं सांभाळायला भाकरी करायला माणूस पाहिजे ना. असंही ह्या घटनेतून एक बोध घ्या की स्त्रीला कधीही अशी एखादी वस्तू
समजायचं नाही. तिचा मान सन्मान, तिला पण आत्मा आहे, तिला पण तिचे स्वप्न आहे. तिला काय, एक पुरुष, परिपूर्ण पुरुष त्यालाच म्हणतात की तो सर्व प्रकारे स्त्रीला समाधान देऊ शकतो. ती लफडण बिफडण शारीरिक संबंध ती सगळीच करतात मला. पण कीटक करतात संभोग कीटकीशी आणि मरून जातात कीटकासारखे. दिसतं तेवढं केलं म्हणजे पुरुष होतो असं नाही. स्त्री मेंटली पण सांभाळता आली पाहिजे, सुखी समाधान ठेवता आले पाहिजे, तिला प्रेमाने बोललं पाहिजे. तिला कधी कधी तुम्ही लय जर अति केलं ना, ती करट कार्यक्रम करून टाकते तुमचा, मग लय गेल्यात अशी. त्यामुळे तुम्ही जाऊ नका. आणि ह्याच्यातून एवढा बोध घेतला, लय झालं राजा. रामकृष्ण हरी माऊली.